Once again we are here, परत एकदा आपण सगळे जमा झालो, disciples of Jesus Christ. सगळे येशू ख्रिस्ताचे शिष्य. Are we disciples of Jesus Christ? आपण सगळे येशूचे शिष्य आहोत का? Yes. आहोत. Because Jesus said, कारण येशू म्हणाला, go and make disciples. जाऊन शिष्य तयार करा. Not believers, विश्वासू नाही, but disciples. शिष्य तयार करा. Jesus is not much interested in believers, येशूला विश्वासू लोकांमध्ये फारशी उत्सुकता नाही, but disciples. पण येशूला शिष्य पाहिजे. Praise God. हालेलुया. Do not frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागू नका. We are still in this message, या संदेशावर आपण अजूनही आहोत and we pray that God will give us further revelation on this passage. आणि प्रार्थना करतो की देवाने या उतार्यावर अजून पुढे आपल्याला प्रगटीकरण द्यावं. We'll open our Bibles to 1 Samuel 25, 32 and 33. 1 शमूएल 25वा अध्याय 32 आणि 33वा वचन आपण काढू. And David said to Abigail, Blessed be the Lord God of Israel, which sent thee this day to meet me. And blessed be thy advice, and blessed be thou which hast kept me this day from coming to shed blood and from avenging myself with my own hand. 1 शमूएल 25, 32 आणि 33. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो आणि तुझा बोध आशीर्वादित होवो. आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो. Praise the Lord. हालेलुया. The first point we were in, पहिल्या मुद्द्यावर आपण होतो how grace saves us. की कशा पद्धतीनं कृपा आपल्याला वाचवते. And we saw in the life of David आपण दाविदाच्या जीवनामध्ये पाहिलं how grace was following David wherever he went. कशा पद्धतीनं कृपा दाविदाच्या मागे जिथे कुठे तो जाईल तिथे जात होती. And then this time, यावेळेला the grace came in the form of a person named Abigail. देवाची जी कृपा आहे ती दाविदाकडे अबिगेल नावाच्या एका स्त्रीद्वारे आली. And she reminds David आणि अबिगेलनी दाविदाला आठवण करून दिली that God has called him for a greater purpose. की परमेश्वराने तुम्हाला काही मोठ्या कारणाने काही मोठ्या संकल्पाने पाचारलंय And that for him to take revenge would decrease his power in the future. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर बदला घ्यायला जाणार असाल तर त्यामुळे तुमच्या भविष्यामध्ये तुमचं सामर्थ्य कमी होईल असं ती त्यांना सांगायला गेली. Praise God. हालेलुया. And here, इथे just a moment back, she was an enemy. एक क्षण मागे किंवा एका क्षणापूर्वी ती शत्रू होती. And that's why I need to appreciate David. आणि म्हणून मी दाविदाचं कौतुक केलं पाहिजे इथे. Because कारण when she gave that good counsel, जेव्हा अबिगेलनं जाऊन दाविदाला हा चांगला सल्ला सांगितला, his heart was so soft त्याचं हृदय इतकं मऊ होतं that he immediately accepted his folly. की दाविदाने लगेचच आपल्या स्वतःची चूक कबूल केली. See, the goodness in us is that we see our folly and readily accept it. आपल्यातला चांगुलपणा ह्यातच असतो की आपल्याला आपली चूक दिसल्यानंतर आणि कळल्यानंतर आपण ती लगेच स्वीकारली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. David had the wisdom to see that he was totally wrong about what God wanted him to do. आणि दाविदाकडे ते ज्ञान होतं आणि म्हणून तर त्याला कळलं, त्याला दिसलं की परमेश्वराने मला जे काही करायला पाचारलेलं आहे त्यामध्ये आत्ता जे मी करायला जाणार होतो ते चुकीचं होतं. Many times बऱ्याच वेळेला we don't use wisdom आपण ज्ञान वापरत नाही and grace doesn't help us. आणि म्हणून कृपा आपल्याला मदत करत नाही. At other times, इतर वेळेला our heart is not soft आपलं हृदय मऊ नसतं and grace doesn't help us. आणि म्हणून कृपा आपल्याला मदत करत नाही. But David पण दावीद immediately perceived दाविदाला लगेच आत्म्यामध्ये कळलं this is the revelation of God. की हे देवाने मला दिलेलं प्रगटीकरण आहे. He accepted her offer, आणि लगेच दाविदाने अबिगेलने सांगितलेलं मान्य केलं, turned, वळला went away with his men. आणि आपल्या माणसांना घेऊन परत माघारी गेला. Amen. आमेन. And the moment he turned back, ज्या क्षणाला दावीद माघारी गेला God said, ते बोलला, now I have to do something. आता मला काहीतरी करावं लागेल. Because कारण David accepted the grace. दाविदाने कृपा स्वीकारलेली आहे तर देव म्हटला आता मला काहीतरी करावं The लागेल. very man he wanted to remove suffered a major heart attack the next morning and died 10 days later. ज्या माणसाला तो मारायला जात होता त्याला दुसऱ्याच दिवशी लगेच फार मोठा हृदयाचा झटका येऊन 10 दिवसांनंतर तो माणूस मरण पावला. Praise the Lord. नाबाल. See, God does not need our schemes. देवाला आपल्या युक्त्या, आयडिया, कुयुक्त्या
लागत नाहीत. Amen. आमेन. He not only saved Nabal's family, he also saved his own men also. देवाने केवळ नाबालाचा परिवार वाचवला असं नाही, तर स्वतःची माणसं सुद्धा त्यात वाचवली. Because they would have also been hurt somewhere. कारण कुठंतरी त्यांनाही लागलं असतं ना. Amen. Amen. The only thing that changed was that he was willing to forgive the insult now. आणि एकच गोष्ट बदलली, ती म्हणजे अशी की तो आता अपमानाला माफ करायला तयार झाला. Amen. Amen. And forgiveness is not a spiritual gift. आणि क्षमा किंवा माफी आध्यात्मिक दान नाहीये बरं का. हे लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा, तुमच्या लक्षात राहणारच नाही कदाचित, कारण सैतान राहू देणार नाही कदाचित. क्षमा किंवा माफी स्पिरिच्युअल गिफ्ट, आध्यात्मिक दान नाहीये. It's not the fruit of the Holy Spirit. क्षमा पवित्र आत्म्याचं फळ नाहीये. It's not a talent. ती कलाही नाहीये. It's not an inherited trait that we carry all the time. क्षमा म्हणजे आपल्याला वारशानं मिळालेली कुठली कला नाहीये. You cannot get this forgiveness in the market. You cannot. It doesn't just come like that. क्षमेचा स्वभाव किंवा क्षमा बाजारात विकत मिळत नाही. Forgiveness is a choice. क्षमा प्रत्येक माणसाने आपापली केलेली निवड आहे. Like love is a choice. जसं प्रीती प्रत्येक माणसाने आपापली केलेली निवड आहे तसं. Amen. आमेन. It's a choice. निवड आहे क्षमा. On what our response will be to a given situation. की आलेल्या परिस्थितीमध्ये आपण काय प्रतिसाद देणार आहोत It's upon you. तुमच्यावर आहे. The choices you make about forgiveness and love. क्षमा, प्रीती या विषयीने तुम्ही काय निवडणार आहात हे अगदी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. And God's reference point for forgiveness isn't what the other person has done to you. आणि देवा जी क्षमा म्हणतो त्या क्षमेमध्ये समोरच्या माणसाने तुला जे केलेलं आहे ते कुठे पाहिलं जातच नाही. But what God has done for you. तर ती क्षमा तू देत असताना देवाने तुझ्यासाठी काय केलेलं आहे ते That is the लक्षात ठेव. reference point. ते लक्षात ठेवायचं, तो बिंदू असतो. Many times बऱ्याच वेळेला we set a standard आपण काय करून टाकतो, एक स्टँडर्ड किंवा पातळी करतो. or this level of insults or this level of thing that he has done offended me, so now I cannot bear it. एवढ्या प्रमाणात त्याने माझे अपमान केलेले आहेत किंवा एवढ्या प्रमाणामध्ये त्याने मला वाईट वाटेल असं केलंय बोललंय, तर आता मला सहन होत नाही. This is the limit. बस माता हे मर्यादेच्या पलीकडे झालं. See, you don't have any limits. पण ह्याला काही मर्यादा नसते. You need to see तुम्ही हे पाहायचं how much God has forgiven us. की देवाने मला किती क्षमा केली आहे. हालेलुया. How much He is forgiving us. देव आपल्याला किती क्षमा करतो. How much He will forgive us the next 30, 40, 50 years we are on this earth. आणि पुढची 30, 40, 50 जी काही वर्ष आपण या पृथ्वीवर आहोत, किती तो आपल्याला क्षमा करणार आहे. On that basis, ते लक्षात आणायचं आणि त्या संदर्भावर we need to forgive people. समोरच्याला क्षमा करायची, भले त्याने काही केलेलं असो. Don't see the magnitude of the sin or the offense they commit against you. त्या माणसाने तुमच्या विरुद्ध किती मोठं पाप केलंय, त्या पापातली मोठाई बघून तुम्ही क्षमा मी करणार नाही असं म्हणू नका. तर तुला देवाने किती मोठी क्षमा केलेली आहे आणि करणार आहे पुढे जाऊन ते बघ आणि त्याला क्षमा करून मोकळावं. Praise the Lord. Otherwise you will live in hurt. नाही तर तुला सारखं वाईट वाटत राहील आणि हृदयावर जखम घेऊन तू जगशील. Lots of emotional hurts. भावनात्मक जखमा मग हृदयावर खूप साचतात. Bible says, बायबल म्हणतं all have sinned and come short of the glory of God. सगळे पापी आहेत आणि देवाच्या गौरवाला उणे म्हणजे कमी पडलेले आहेत. Amen. आमेन. When God sent Jesus for us, जेव्हा परमेश्वराने येशूला आपल्यासाठी पाठवलं, Jesus was dying, येशू मरत होता people were still sinning. आणि लोक तरीही, मानवजात तरीही पाप करत होती. Man was spitting on the face of Jesus while he was paying their sins. आणि मानव त्याच येशूच्या चेहऱ्यावर थुंकत होता की जो येशू त्याच मानवाच्या पापांसाठी क्रुसावर मरत होता. But God knew, पण देवाला माहित होतं without His forgiveness, त्याच्या क्षमेशिवाय all of us would land in eternity in hell. आपण सर्वजण कायमचे नरकात जाऊ. If we intend to pay for our sins, आपण जर the आपल्या payment is in hell. आपण जर आपल्या पापांची किंमत मोजायचं स्वतः ठरवलं तर ती किंमत नरकात आहे. Amen. आमेन. Jesus willingly paid the price to suffer for all the hurts. तर येशू ख्रिस्ताने स्वेच्छेनं पुढाकार घेऊन आपल्या सगळ्या पापांसाठी मरण पत्करलं. How many people have hurt God? Tell me. किती लोकांनी देवाला वाईट वाटेल असं केलं असेल. How many people show their fist against God every day? किती लोक देवाविरुद्ध असं
मूठ उभारतात किंवा देवाला हात दाखवतात. कितीतरी लोक Every day. रोज बर का, कितीतरी लोक देवाला रोज जखमा देतात. कितीतरी लोक देवाला रोज हे असा हात दाखवून बोलतात. Before the living God, they raise up their gods. जिवंत देवासमोर त्यांचे देव उभे करतात. Breathing God's breath and air. परमेश्वराचा श्वास घेतायत. परमेश्वराने दिलेल्या हवेवर जगतायत. Drinking God's water. परमेश्वराने दिलेलं पाणी पितायत. Living on God's earth. आणि परमेश्वराच्या मातीवर, भूमीवर, पृथ्वीवर जगतायत. Yet, तरी they show their fist against God's face. परमेश्वरासमोरच हात उभारतात. Yet, तरीही Jesus forgave them. येशूनी त्यांना क्षमा केली. Jesus forgave them. येशूनी त्यांना क्षमा केली. There is not a single day एकही दिवस असा नाही, that goes by that we do not live in some way contrary to God. एकही दिवस आपल्या आयुष्यात असा जात नाही की ज्या दिवशी कुठे ना कुठे आपण देवाच्या विरुद्ध थोडंफार केलेलं नसेल. असा दिवस नाही आपल्या जीवनामध्ये, Not even a moment. एक क्षण नाही जात असा. God regards even heaven unclean. देवबाप, लक्षात घ्या मी काय म्हणतो, देवबाप स्वर्गालाही अशुद्ध मानतो. How clean and holy must be God. मग देव किती पवित्र आणि शुद्ध असेल. Yet, तरी He's ready to forgive us. तो आपल्याला क्षमा करायला तयार आहे. Every moment we sin, our thoughts, by Ja- our words, by our deeds. ज्या प्रत्येक क्षणाला आपल्याकडनं पाप होतं, कृत्यांमध्ये, बोलण्यामध्ये, आचारांमध्ये, विचारांमध्ये, तो क्षमा करायला तयार आहे. That's why we are told to pray daily for forgiveness of our sins. आणि म्हणून आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे, असा आदेश करण्यात आलेला आहे की आपल्या पापांची क्षमा रोज माग. Praise the Lord. हालेलुया. Insults are going to come your way. अपमान तर आपल्या रस्त्यात आपल्याला मिळणारच आहे. Jesus said, येशू बोललाय, offense will come. विरोध येणारच, अपमान होणारच. He said, येशू बोलून गेलाय, offense will come. विरोध होणारच आहे, Insults are going to come. अपमान पण होणारच आहे. त्यात वेगळं वावगं सरप्राइझिंग असं काही नाहीये. In many ways, अनेक रीतीनं offense comes when people ignore us also. अनेक रीतीनं विरोध येतो जेव्हा लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात. Simple तेव्हा- things. हे की नाही, लोक आपल्याकडे कानाडोळा करतात, दुर्लक्ष करतात, तेव्हाही तो विरोधच असतो. And these are part of our life. आणि आपल्या आयुष्याचा हा एक भाग आहे. We are insulted when men talk loudly. जेव्हा लोक जोरजोराने बोलतात, आपला अपमान होतो. We are insulted when people take things from us. लोक आपल्याकडनं जेव्हा गोष्टी घेतात, आपला अपमान होतो. Insulted when we are betrayed. जेव्हा आपल्याला नाकारलं जातं किंवा फसवलं जातं, आपला अपमान Insulted होतो. when others do wrong to us. इतर माणसं जेव्हा आपल्या विषयीनं काही चुकीचं करतात, तेव्हा आपला अपमान होतो. What will you do? What other options are left for you? Can you know it? मग तुम्ही काय कराल? दुसरे काय पर्याय तुमच्याकडे बाकी उरलेले आहेत? तुम्ही काय करणार आहात? Eye for eye? डोळ्याला डोळा देणार आहे? Then no man will live with an eye. मग कुठल्याच माणसाकडे डोळा राहणार नाही. डोळ्याला डोळा याच तत्वावर जर आपण चालायचं ठरवू तर जगातल्या एकही मानवाचा डोळा वाचणार नाही. What will you do? मग तुम्ही काय कराल? Our options are only love, mercy, forgiveness. आपले पर्याय केवळ प्रीती, क्षमा, दया हेच आहे. It's not bitterness. आपल्याला कडूपणा नाहीच आहे. It's forgiveness. आपले पर्याय केवळ प्रीती, क्षमा, दया हेच आहेत. आपल्या पर्यायांमध्ये कडूपणा कुठे नाहीच आहे. Amen. आमेन. There is no in between for us. आणि आपल्यासाठी मधली जागा अशी काही नाहीये की मधला पर्याय काहीच नाहीये. Jesus has not given us any other options. येशू ख्रिस्ताने आपल्याला दुसरे कुठले पर्याय दिलेलेच नाहीये. You cannot live in bitterness. तुम्ही कडूपणा हृदयात घेऊन जगू शकत नाही. You cannot live with anger. तुम्ही राग मनात पेटवून जगू शकत नाही. Is there any other option, brother? No. दुसरा काही पर्याय आहे का पास्टर? नाहीये. What are the options? दुसरे काय पर्याय आहेत? Forgive. क्षमा कर. For any offense? Yes. हो, कुठल्याही विरोधासाठी त्यांनी काहीही केलं तरी क्षमा करायची. येस, हो. He has taken away everything. त्याने Okay. त्याने तुझं सगळं नेलं, ठीक आहे. Because when you cannot fight back, you have no other option. कारण जेव्हा आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की तू परत युद्ध करायचं नाहीस, तर आपल्याकडे हे तीनच पर्याय आहेत. प्रीती, क्षमा, दया. या पर्यायांपलीकडे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. या तिघातनच निवडायचं आणि वापरायचं आहे. There must be a valid reason for God asking us and telling us there are no other options. आणि परमेश्वराकडे काहीतरी ठाम कारण असणार आहे बरं का, की ज्या ठाम कारणापायी परमेश्वराने आपल्याला हे 2-3च पर्याय वापरायला दिलेले आहेत की कोणी काही केलं तरी तू क्षमा करायची, तू दया करायची आणि तू प्रेमाने राहायचं.
Amen. आमेन. Because bitterness destroys homes. कारण कडूपणा माणसांच्या घरांना संसारांना उद्ध्वस्त करतो. Bitterness has effect on your body. कडूपणाचा परिणाम तुझ्या शरीरावर होतो. Bitterness destroys the home, the life, the church. कडूपणा माणसांची घरं, माणसांचं जीवन, चर्च या सगळ्यांचा नाश करतो. It destroys relationships. नातेसंबंधांचा नाश करतो. Bitterness produces pride in us. कडूपणातनं आपल्यात गर्व येतो. It makes us to think that we are more righteous and we need to be deserved right. कडूपणा आपल्याला असा विचार करायला लावतो की सगळ्यात मोठी धार्मिक आणि नीतिमान मीच आहे आणि या सगळ्या लायकीची मीच आहे आणि कोणी लायकीचं नाहीच आहे. Amen. कडूपणा गर्व आणतो. गर्व असे विचार करायला लावतो. We have root of bitterness growing slowly but surely. कडूपणाचं मूळ आपल्यामध्ये हळूहळू वाढतंय पण नक्की वाढतंय. And it hurts lives, it hurts ministries, it hurts church growth. आणि त्यातनं लोकांच्या जीवनाला जखमावतात, त्यातनं चर्चच्या वाढीला जखमावतात, त्यातनं लोकांच्या संसारांवर आणि परिवारावर जखमावतात. There can be no group which can grow if there is root of bitterness springing up in the people's hearts. कुठलाही गट, कुठलाही ग्रुप, कुठलंही चर्च, कुठलीही मंडळी इन दॅट केस जर त्या सगळ्यांमध्ये कडूपणा असेल तर त्या कडूपणामध्ये तो गट, तो ग्रुप, ती मंडळी, ते चर्च वाढू शकत नाही. If I am holding something against you, you are holding something against me, we cannot flow together. God's work is not done. There is no growth. जर तू माझ्या विषयीनं तुझ्या मनात काहीतरी ठेवलेलं आहे, जर माझ्या मनामध्ये तुमच्या विषयीनं मी बरंच काही विरुद्ध आणि वाईट साठवून ठेवलेलं आहे तर देवाचं कार्य इथं होणारच नाही. Amen. आमेन. But when there is forgiveness, पण जेव्हा आपण आपसामध्ये क्षमा करतो there is healing, तिथे आरोग्य येतं. there is हालेलुया. blessedness, तिथे आशीर्वाद येतात, there is growth, तिथे वाढ येते, there is joy, तिथे आनंद there येतो, is peace. तिथे शांती येते. If we hold anything in our hearts against anybody, we need to let it go immediately. कुणाच्याही विरुद्ध आपल्या मनामध्ये काहीही कडूपणा जर आलेला असेल तर लगेच काढा. Jesus takes the issue of forgiveness so strongly येशू ख्रिस्ताने क्षमेची बाब इतकी गांभीर्यानं घेतलेली that आहे he tells point blank, if you don't forgive, you will not be forgiven. की तो सरळ सोट सांगून गेलेला आहे आपल्याला, तू जर समोरच्याला क्षमा केली नाही तर तुला क्षमा मिळणार नाही. I will not forgive you. मी तुला क्षमा करणार नाही तुझं समोरच्याला क्षमा केली नाही तर. That means म्हणजे God wants us to forgive. देवाची इच्छा आहे की आपण क्षमा केली पाहिजे. He is bent upon driving this strong message into us. No matter what happens, no matter what anybody does to you, you need to straight away forgive, because then I will move on your behalf and bless you. आणि देवाने ठाम निश्चय केलेला आहे, अगदी ठाम निश्चय, ठाम निर्णय केलेला आहे की नाही, तुला जर आशीर्वाद हवे असतील, तुला वाढ हवी असेल तर तुला समोरच्याला क्षमा करायलाच लागेल. त्यांनी काही केलेलं असो, तुझा अपमान झालेला असो, तुला तो काही बोललेला असो, ते चुकीचं असो, ते बरोबर असो, ते काही असो, तू क्षमा केलीच पाहिजे. Amen. आमेन. See, we can play church and look very religious. आपण चर्च हा खेळ खेळू शकतो आणि दिसायला फार धार्मिक दिसूही शकतो, But God won't be in it. पण देव त्यात नसेल तर मग त्याचा काय लाभ आहे. Amen. आणि देव त्यात नसणारच. असल्या खेळात देव राहत नाही. God isn't a part of any group where forgiveness is not there. अशा ग्रुपमध्ये किंवा अशा गटांमध्ये देव राहतच नाही की ज्या गटांमध्ये आणि ग्रुपमध्ये क्षमा नाही. Amen. आमेन. Let not any nagging wife or कुठली that boss or husband or brother, sister rob you of the greatness God wants to accomplish in your life. परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये जी महानता आणि थोरवी पूर्ण करायची आहे त्यामागे, मग ती तुमची बायको किती कटकटी बायको असो, तुमचा बॉस किती कटकट्या बॉस असो, किंवा कुणी समोरचा किती कटकट्या असो, कसाही असो, क्षमा महत्वाची आहे. नाहीतर तुमची प्रगती आणि तुम्हाला जी काही थोरवी किंवा जे काही देवबापाला वापरायचं आहे ते देव करू शकणार नाही. Amen. आमेन. Let us not buy this lie of Satan that it is impossible to forgive. सैतानाचं हे असत्य विकत घेऊन येऊन असं म्हणू नका की नाही,
मला नाही क्षमा करायला जमत, मी ही अशीच आहे, It's too hard. मला फार अवघड जातं, मी नाही बदलू शकत. God will never ask you to do something which you cannot do. जे तुला करायला होणार नाही ते देव तुला करायला कधी सांगणार पण नाही. If you cannot do, He will equip you with such grace that you will be able to do. जर तुला करायला होत नसेल तर देव तुला इतक्या कृपेनं सज्ज करेल की मग तुला ते करता येईल. Amen. आमेन. Forgiveness is not simply a feeling where you just whip up something and then you feel, no, it's not right, I should not forgive. क्षमा म्हणजे काही अशी कुठली भावना नाहीये की जिथे तुम्ही खोदताय आणि मग तुम्ही विचार करून म्हणताय की नाही मी नाही क्षमा करणार. कशाला? मी नाही इथं क्षमा करणार. Studying it and studying the case and what people did to you, how deeper they affected you or hurt you, bisecting everything on the lab there and then trying to say this isn't possible now. क्षमा म्हणजे प्रत्येक गोष्टीचं विच्छेदन करायचं आणि प्रत्येक गोष्टीला कापून कापून तोडून त्याची फोड करून का असं यांनी केलं, असं का झालं, आणि मग ते सगळं खोदून काढून की किती मला वाईट वाटलं, किती गहन जखम माझ्या हृदयावर यांनी केली असं बोलून यांना कळत कसं नाही वगैरे वगैरे असा सगळा तर्क करून मग ठरवणं की नाही मी नाही क्षमा करणार किंवा मी क्षमा करणार. याला क्षमा म्हणत नाहीत. The moment you stop forgiving, ज्या that क्षणाला is the moment you stop living. लक्षात घ्या मी काय म्हणतो हा? ज्या क्षणाला तुम्ही क्षमा करायचं थांबाल यू आर ऑलरेडी डेड. तुम्ही मेलेले आहात. Amen. आमेन. इट इज स्ट्रॉंग. हालेलुया. It's a choice that I give up the feeling. ही निवड आहे की मी भावना सोडतो. Like, a feeling that I'm entitled to some kind of justice in this situation. ही भावना सारखी मनामध्ये Leave ही सारखी मनामध्ये भावना की नाही या परिस्थितीमध्ये माझं काही चुकलं नव्हतं, या परिस्थितीमध्ये त्यांनी मला असं बोलायला नको होतं, या परिस्थितीमध्ये माझा न्याय झालाच पाहिजे. ही जी भावना आहे ना ती कायमची सोडा. As a believer, you need to let it go and move on in life because God is with you. And विश्वासू या God is नात्याने. for you. विश्वासू या नात्याने सोडून द्यायचं ते आणि हे समजून घ्यायचं की देव माझ्या बाजूने आहे, देव माझा आहे. You tell me, तुम्ही मला सांगा who lived and who died? Did Nabal live? कोण He died. जगलं कोण मेलं? The one who forgave lived. ज्याने क्षमा केली तो जगला. David lived. दावी जगला ना. The moment you forgive, you start living. ज्या क्षणाला तुम्ही क्षमा कराल आयुष्य वाढेल ब्रदर, जगाल, You will start having life. जीवन मिळेल. Let the justice part that you talk about be left at the door of God. हा जो न्याय तुम्ही म्हणता ना की नाही मीच बरोबर आहे, ते चुकलेले आहेत, न्याय माझा न्याय, तो न्याय सोडा देवाच्या दारी. देव बघून घेईल. You don't open up a shop of judgment, open up the shop of forgiveness. तू न्याय निवाड्याचं दुकान उघडू नको बसू, क्षमेचं दुकान टाक. And the only time you can use this shop is when others have insulted you. आणि या दुकानाचा, क्षमा नावाच्या दुकानाचा वापर तुम्ही कधी करू शकाल? जेव्हा समोरची माणसं तुम्हाला अपमानित करतात, घालून पाडून बोलतात, कसंही वागतात, त्यावेळेला त्या दुकानाचा तुम्ही वापर करायचा. There's always this temptation in us नेहमी आपल्यामध्ये हा एक मोह असतो to put a price on different situation and the amount and the degree and the measure of hurts we have received from someone. वेगवेगळ्या परिस्थितीला आपण किंमत लावून टाकतो आणि ठरवून टाकतो की मला किती यांनी या परिस्थितीमध्ये वाईट वाटेल असं केलं, मला किती या परिस्थितीमध्ये त्यांनी जखमावतील असं बोलले, असं आपण करतो. Price is the same. The price is still the same. The price is always a choice that you choose to forgive them all. किंमत तीच आहे. काय किंमत आहे? किंमत अशी आहे की तुला 3 पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायातनं क्षमा निवड आणि क्षमा कर. Amen. हीच किंमत आहे. The choice is to give up the sense of justice that you feel that you deserve. Put it in the hands of God. And निवड हीच whenever आहे. He wants, let Him justify. हालेलुया. निवड हीच आहे की तुला भले वाटत असेल की नाही या परिस्थितीमध्ये कोणी काही म्हणा मीच बरोबर आहे, कोणी काही म्हणा माझं चुकलेलंच नाही, कोणी काही म्हणा मीच बरोबर आहे,
ते सोड राजा, ते देव बघून घेईल. Amen. आमेन. The world out is very wicked. बाहेरचं जग फार वाईट आहे. Most of them are dying of hurts and wounds on the soul rather than on the body. बाहेरच्या जगातली अनेक माणसं शरीरापेक्षा जीवात झालेल्या जखमांपायी जास्त प्रमाणात मरतायत. Sickness of the body is because of the sickness of the soul. शारीरिक आजार बाहेरच्या जगामध्ये लोकांना जीवाला झालेल्या जखमांपायी होत आहेत. Nabal was enjoying life. नाबाल आयुष्याचा आनंद घेत होता. But the moment David forgave, next day he had a heart attack. ज्या क्षणाला दाविदाने क्षमा केली, नाबालाला दुसऱ्याच दिवशी हृदयाचा झटका आला. Why? का? His heart was full of corruption. हृदय भ्रष्टाचाराने भरलेलं होतं. हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट. Taking advantage of people, taking advantage of situations, what I will get out of it, how I will just grab things from people. लोकांचा गैरफायदा घेणं, परिस्थितीचा गैरफायदा उचलणं, मला लोकांकडनं काय मिळतं तेवढाच फक्त फायदा बघणं, कसंही वागणं, काही No love, no mercy. कुचकडासारखं बोलायचं, Nabal कसंही- had no love, no mercy. काही दया नव्हती नाबालामध्ये, प्रेम नव्हतं नाबालामध्ये. What he wanted to speak, he was speaking. आणि नाबालाला जे तोंडाला यायचं ते बोलायचं, जिभेला हाड नाही. And all those things were killing him. आणि त्या सगळ्या गोष्टी नाबालालाच ठार मारत होत्या. I never dare to say things against an anointed man of God like David. आणि दाविदासारख्या अभिषिक्त सेवकाच्या विरुद्ध गोष्टी बोलण्याची हिंमत तर कधीच करू नये. Never cheat a man of God. देवाच्या सेवकाला कधीच फसवू नये. Is God stand strongly with him? कारण त्या देवाच्या सेवकाचा देव त्याच्या पाठीशी फार खंबीरपणे उभा आहे. Let not the world try to take advantage of believers. जगाने विश्वासू लोकांचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नये. Just because we don't say anything, की केवळ आपण काही बोलत नाही म्हणून. God stands for us. देव आपल्या बाजूने उभा राहतो. God stands for us. गरीब गाय आहे पण देवाची आहे. Praise the Lord. हालेलुया. Paul says पॉल बोलला in Ephesians 4:32, इफिस 4:32 be kind and compassionate to one another, forgiving each other, just as in Christ God forgave you. इफिस याचा 4था अध्याय आणि 32वे वचन तिथे असं लिहिलंय, आणि तुम्ही एकमेकांशी उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवानेही ख्रिस्तात तुमची क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा. God helped David देवाने दाविदाला मदत केली because God had a plan for him. कारण देवाची दाविदाच्या जीवनात योजना होती. Do you know when you live to please the Lord always, तुम्हाला माहितीये, जेव्हा तुम्ही नेहमी देवाला प्रसन्न करण्यासाठी जगता, then there is grace of God imparted to you. मग देवाची कृपा तुम्हावर टाकली जाते. When grace is imparted to you, आणि जेव्हा देवाची कृपा तुमच्यावर टाकली जाते, you become people who are able to change circumstances. त्याला तुम्ही अशी माणसं बनता की जी माणसं परिस्थिती बदलू शकतात. You have the power. तुमच्याकडे ते सामर्थ्य The येतं. Holy Spirit comes on you so mightily. पवित्र आत्मा इतक्या महान रीतीने तुमच्यावर येतो You will be changing circumstances and situations in your life. की जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही परिस्थिती आणि प्रसंग बदलून टाकता. Because God loves those who know Him. कारण परमेश्वराला अशी माणसं आवडतात की ज्या माणसांनी परमेश्वराला जाणलंय. God loves them, those who appeal to His nature. आणि देवाचं अशांवर प्रेम आहे की ज्यांच्यामध्ये देवाला तो स्वभाव दिसत आहे. Amen. Amen. And He will go beyond आणि मग देवा and do anything for you. पुढचं मैल चालून तुमच्यासाठी काहीही करेल. Once you start pleasing God, एकदा का तुम्ही देवाला प्रसन्न करू लागलात doing things right, आणि योग्यतेनं गोष्टी करू लागलात, not cheating, कुणाला फसवलं नाही, not defrauding, कुणाला फसवलं नाही, but trying your best to please God in all situations, पण सर्व तोपरी सर्व प्रसंगांमध्ये आणि सर्व परिस्थितीमध्ये देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, He will grant you His grace. देव त्याची कृपा तुला मान्य करून देईल. Amen. हालेलुया. That which you cannot even get it through earning for 1,000 years. की जी तुला हजारो वर्ष तू काही जरी करून दाखवलं तरी कमवता येणार नाही, ती फुकट येईल. Amen. You may put all effort, all wisdom, all strength, all sweating, all trying. कदाचित त्यामागे तू तुझी सगळी मेहनत, सगळे प्रयत्न, सगळा घाम, सगळे कष्ट करशील. Amen. Amen. But grace can put you over overnight. पण कृपा तुला एका रात्री असं खाल्लं वर आणून ठेवेल.
Grace can just promote you overnight. कृपा एका रात्रीत तुला बढती देईल. That is the power of grace. ते कृपेतलं सामर्थ्य आहे. That is the power. The world does not understand this grace. जगातल्या माणसांना ही कृपा कळत नाही, पण हे कृपेतलं सामर्थ्य आहे. That's why they try to do it by their own efforts, by their own wisdom, by their own strength, by their own scheming and plotting. आणि म्हणून जगातली माणसं सगळं काही स्वतःच्या प्रयत्नांवर, स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या योजनांवर, स्वतःच्या युक्त्यांवर, स्वतःच्या कुयुक्त्यांवर करायला जातात. But आपण we are trying to only please God, आपण please God, नुसतं please God. आपण केवळ देवाला प्रसन्न करायला जातो, देवाला प्रसन्न करतो, देवाला प्रसन्न करतो. And the more we try to please God, आणि जेवढं जास्त आपण देवाला प्रसन्न करतो, the more grace falls on us. तेवढी जास्त आपल्यावर कृपा पडते. And how quick we see we get promotion, how quick we see effectual doors are open for us. आणि पहा किती पटकन मग आपल्याला बढती मिळते, किती पटकन आपल्यासाठी प्रभावशाली दारं उघडली जातात. Amen. आमेन. Every work of the devil is told. आणि प्रत्येक सैतानाचं काम थांबलं जातं. No wicked people can go against you for a long time एकही दुष्ट माणूस तुमच्या विरुद्ध मग फार लांब काळ जाऊ शकत नाही. without God dealing with such people. परमेश्वर मग अशा लोकांच्या जीवनामध्ये, अशा दुष्टांच्या जीवनामध्ये मग परमेश्वर कार्य करायला येणारच, आणि तुम्हाला फार काळ त्या दुष्टाकडनं परमेश्वर त्रास होऊ देणार नाही. Nabals can laugh for 10 days, not more. नाबाल 10 दिवस हसतील, जास्त नाही. But you will live in joy all your lifetime. तुम्ही आयुष्यभर आनंदाने जगाल. You choose what you want. तुम्ही निवडा तुम्हाला काय करायचंय. Are you understanding, people? कळतं का? हालेलुया. Amen. The more you forgive, जेवढी क्षमा कराल the more you release yourself. तेवढं तू स्वतःला मोकळी करतीये. माइंड यू, जेवढी क्षमा करशील ना तेवढी स्वतः फ्री होशील. You will be free completely. मी म्हणते ना मराठीमध्ये, अगदी बरोबर आहे ते, कर क्षमा आणि हो मोकळा. Yes. कर क्षमा आणि हो मोकळी. इट्स व्हेरी राईट अँड व्हेरी ट्रू. Amen. आमेन. The grace is so powerful कृपा इतकी सामर्थ्यवान आहे that even when you're almost doing some mistake, even when you have made a mistake, की तुम्ही जरी काहीतरी अगदी चूक करायला गेलेलेच आहात किंवा चूक केलेली आहे, grace will save you तरी कृपा तुला वाचवेल. because you love God. कारण तुझं देवावर प्रेम That आहे. is the qualification. ही गुणवत्ता आहे. Because you love God. कारण तुझं देवावर प्रेम आहे. You are a God pleaser. तू देवाला प्रसन्न करणारी आहे. You are the beloved of तू God. देवाची लाडकी किंवा लाडका आहेस. Second point. दुसरा मुद्दा, How not to frustrate the grace of God. परमेश्वराच्या कृपेला कंटाळवाणं कसं न करणं. Now I had already spoken a few म्हणजे things of it in the first point. पहिल्या मुद्द्यामध्ये यातल्या काही गोष्टी मी बोललो होतो, की आपण म्हणतो ना की परमेश्वराच्या कृपेला कंटाळवाणं करू नका, तर ते कसं करायचं नसतं. I had already spoken a little bit of it in the first point. याविषयी थोडंसं पहिल्या मुद्द्यात मी ऑलरेडी बोललोय. I'll add some more. थोडं अजून भर घालतो. 1 Samuel 25:34. 1 शमूएल 25:34. For in very deed, as the Lord God of Israel liveth, which has kept me back from hurting thee. 1 शमूएल 25:34. कारण तुझे वाईट मी करणार होतो, ते ज्याने मला करू दिले नाही, तो यहोवा इस्रायलाचा देव जिवंत आहे. जर तुम्हाला भेटायला लवकर आली नसतीस तर खचित नाबालाचा एक मुलगा देखील सकाळ उजाडेपर्यंत राहिला नसता. You kept me back. मला तू ठेवलंस. See, the Lord God of Israel liveth, which मला- has kept me back from hurting thee. मला करू दिले नाही. करू दिले नाही. करू दिले नाही तो करू यहोवा. दिले नाही Underline. equals to grace of God. करू दिले नाही इज इक्वल टू देवाची कृपा. Amen. हे जे लिहिलंय ना की मी करणार होतो पण करू दिले नाही, म्हणजे देवाची कृपा. Praise God. हालेलुया. करणार होतो मी करणारच होतो पण थांबलो. पण तू हुशार नव्हता, प्रभूचा कृपा होता. तू हुशार नव्हतास, देवाची कृपा झाली म्हणून तू थांबलास. Praise the Lord. तर गैरसमजुतीत आणि भ्रमात राहू नकोस. Kept me back. मला करू दिले नाही. मला Kept me back in Hebrew means refrained my feet. मला करू दिले नाही म्हणजे इब्रू भाषेमध्ये मला आवळ घातली, माझे आवळ. पाय त्याने थांबवले. Amen. आवळ घातली मला, आवळ. माझा हाताला धरलं ते. त्याने हात माझा मागे केला. कृपा. कृपा. Amen. आमेन. How and why? का आणि कसं? Because David did not frustrate the grace of God. कारण दावीद कधीच देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागायचा नाही. Many times बऱ्याच वेळेला when God sends his word to us देव जेव्हा आपल्याला त्याचा एक शब्द पाठवतो and when he wants
to be gracious to them. आणि देवाची इच्छा असते की त्यांच्यावर देवाने कृपा करावी. They don't allow that grace to work. त्याला ती जी कोणी माणसं असतात ती त्या कृपेला काम करायची परवानगीच देत They नाही. don't allow the word. शब्दाला जागाच देत नाहीत, परवानगीच देत नाहीत. When you don't take the word, you are frustrating the grace of God. तुम्ही जर देवाचा शब्द घेतला नाही तर तुम्ही देवाच्या कृपेला कंटाळवाणं वागताय And thereby you lose on the graces of God. आणि मग तिथून पुढे देवाची कृपा तुम्ही गमावता 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 गमावता. Amen. आमेन. At least accept it. कमीत कमी स्वीकारा तर. Forget about the action. बाकी कृती नंतरून कमीत कमी देव कृपा देतोय ना, मग घे तर खरी. When He's speaking the word to you, जेव्हा देव तुला शब्द देत आहे, it may be a difficult word, कदाचित तो शब्द ते वचन अवघड असेल, but accept it. तरी स्वीकार ना. When you accept it, आणि देवाचं वचन जेव्हा तू स्वीकारशील God's grace will come to strengthen you to keep it. तेव्हा देवाची कृपा तुला शक्ती द्यायला येईल की देवाने दिलेलं वचन तू पाळावं. Have a positive thing. सकारात्मक विचारसरणी ठेवा. नाही कसं काय होणार, नाही होऊ शकतं. बोलायची सुरुवात नन्नाच्या पाड्याने मी करू पापी नये. आहे, मी पापात पडणारच. Hallelujah. काय त्याचं काय? Why? नंदाचा पाडा. Say I will not fall. कशाला बोलताय? तर असं म्हणायचं नाही नाही मी नाही पडणार. And when you say I don't fall and evening you fall, no problem. Get up again. You say I will not fall. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की नाही नाही मी नाही पडणार आणि संध्याकाळी तरी पडता, तरी तुमच्याकडनं संध्याकाळी काहीतरी चूक होते, तरी परत म्हणायचं क्षमा मागून की नाही मी नाही पडणार. Amen. Amen. Every time you ask for forgiveness and rise up in the name of Jesus, grace will be added to you. A day will come when you will say, oh, these things doesn't affect me. ज्या दर वेळेला तुम्ही क्षमा मागाल आणि उठाल, देवाची कृपा तुम्हाला दिली जाईल, त्या कृपेवर तुम्ही चालाल आणि एक दिवस असा उजाडेल की या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावर होणारच नाही. Honoring the word of God is very important. देवाच्या वचनाचा मान करणं खूप महत्वाचं आहे. Forget about actions. बाकी त्याप्रमाणे कृती करणं नंतर ते People विसरा. say, लोक म्हणतात yes, but I have never acted upon it. हो पण देवाच्या वचनावर मी कधी कृती केलीच नाही. It will come. ठीक आहे, आज हळूहळू नाही, करशील, उद्या नाही, वर्षात येणार. हळूहळू करशील. आज नाही उद्या नाही वर्षभरामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे तू वागायला लागशील. Your actions will catch up at least with the desires you have. तुझी कृती हळूहळू कॅचअप करेल. तुझी जी काही इच्छा आहे, वचन तुझ्यामध्ये आलेलं आहे, त्यानुरूप तुझी आता इच्छा झालेली आहे, त्या इच्छेनुरूप आता तुझी ऍक्शन आणि तुझी कृती हळूहळू होईल. David honored the word coming from Abigail. दाविदाने अभिगेल करून आलेल्या वचनाला, वाक्याला मान दिला. God honored David then. मग देवाने दाविदाला मान दिला. Those who honor God, God will honor them. संपलं. जे देवाचा मान करतील देव त्यांचा मान करेल. If you honor His word coming to you, He will allow the grace to raise you up. तुमच्याकडे आलेल्या देवाच्या वचनाचा तुम्ही जर मान केलात तर देवबाप कृपेला परवानगी देईल की कृपेने येऊन तुला उचलावे. Amen. आमेन. You are the children of the covenant. Don't forget it. तुम्ही कराराची मुलं आहात हे विसरू नका. And every time you realize this truth, you shall be blessed. आणि ज्या दरवेळेला हे सत्य तुम्हाला समजेल त्या दरवेळेला तुम्ही उठालच, उचलले झालच. David never frustrated the grace of God. दावीद कधीही देवाच्या कृपेला कंटाळवाणा असं वागला नाही. He said, तो म्हणाला I will not retaliate. मी प्रत्युत्तर करणार नाही. I will not even go and give him Nabal a piece of my mind. मी नाबालाला माझ्या मनात काय आलो होतं ते सांगणार पण नाही. Amen. Amen. Some people say, काही लोक म्हणतात नाही मारणार नाही आता, तलवार बघ फेकून दिलं, फक्त त्याला सांगणार असं का तू केलं. थोडं ब्रदर एकदा जाऊन मला त्यांच्याशी बोलून येऊ दे, आतली भडास जरा काढून येतो. थोडं तरी काढायला पाहिजे ना असं. That also you should not. काही गरज नाही, तेही करायचं नाही. नाही परवा त्याला विचारणार ऍटलीस्ट अर्ध पैसे दे, फुल देऊ नको. That also you don't. ते पण नको. Why you want to forcibly take it from somebody who is not willing to give you? का तुम्हाला अशा कोणाकडनं तरी घ्यायचंय बळजबरीनं की जो तुम्हाला द्यायलाच तयार नाहीये. God will give it to you. देव देईल, देव तुम्हाला मोफत देईल. तुम्ही काय बळजबरी God will make Abigail to put her hand in his pocket and give that same to you. देव अबिगेलला त्याच्या खिशात हात घालून तुम्हाला द्यायला लावेल. Amen. Amen. When God wants to keep you back, you need to listen to Him. जेव्हा देवाला तुम्हाला आवळ घालायची असते तेव्हा तुम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. You should not neglect God's word. देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करायचं नाही. Never say, "Oh, Pastor is speaking today. It's not for me. It's for my wife." कधी असं म्हणायचं नाही. पास्टर आज जे संदेश बोलले ना माझ्यासाठी नव्हता, आमच्या हिच्यासाठी, आमच्या यांच्यासाठी. अरे ही आली नाही, हो ना. यायचं होतं आज. हे आलं नाही, हे यायचं होतं. पण गेस व्हॉट, तू आलायस. म्हणजे the steps of a good man are ordered by the Lord. गेस व्हॉट, तू आलायस.
आमेन. म्हणजे नीतिमान माणसाच्या पावलांना देवबाप मार्गदर्शन करतो. म्हणजे देवाला तुम्हाला शिकायचं. म्हणजे देवाला तुला शिकवायचं होतं म्हणून तू आलायस. Amen. Within the covenant of God, there is the grace of God. देवाच्या करारामध्ये देवाची कृपा आहे. You know what David says? दावीद काय बोलला In माहिती Psalm 19:13. स्तोत्र 19:13. Keep back thy servant also from presumptuous sins. Let them not have dominion over me, then shall I be upright. See? आमेन. हालेलुया. And I shall be innocent from the great transgression. He is putting everything in God's court. स्तोत्र संहिता 19:13. शिवाय धिटाईच्या पापांपासून तू आपल्या सेवकाला आवरून धर. ती माझ्यावर धणी पण न करोत, म्हणजे मी पूर्ण होईल आणि मी मोठ्या अपराधापासून निर्दोष राहील. He is saying, God, you do it if you want it. तो म्हणतोय देवापाला, देवापा तू कर, तुझी You इच्छा do. असेल तू कर. Keep me away from willful sins. मला धिटाईच्या पापांपासून पण लांब ठेव Let them not rule over me, Lord. आणि त्यांना माझ्या राज्य करू देऊ नको प्रभू. You conquer it for me. तू माझ्यासाठी या सगळ्या चुकांवर, या सगळ्या धिटाईनं केलेल्या चुकांवर राज्य करून मला विजय दे. Then I shall be perfect. मग मी परिपूर्ण होईल. Then I shall be free मग मी मोकळा होईल. from all this wickedity and all this sin. या सगळ्या दुष्टाईपासनं, या सगळ्या पापापासनं तू मला आवरून धर तर मी मोकळा होईल. See, this became an eye opener for me because I started praying likewise. माझ्यासाठी ही एक डोळे उघडणूकच होती, कारण की हे वाचल्यानंतर मी त्या पद्धतीनं करू लागलो. See, presumptuous means deliberate. धिटाईची पाप म्हणजे मुद्दामून धैर्य सगळं गोळा करून मुद्दामून धिटाईनं केलेलं पाप. Lord, keep me away from deliberate sins. तर प्रभू, मी मला माहिती होतं हे पाप आहे, पण तरी मुद्दामून धैर्य दाखवून मी हे पाप केलं. त्या पापांची मला क्षमा कर. Don't let them control me, O Lord. आणि त्या पापांनाही माझ्यावर राज्य करू देऊ नको. Then I'll be free from all guilt and innocent of great sins. आणि मग मी सगळ्यापासनं मोकळा होईन आणि अपराधापासनं निर्दोष राहीन. Deliberate sins, there are many. मुद्दामून धिटाईनं केलेली पाप अनेक असतात. You're pulled into it. त्याच्यामध्ये तुम्ही खेचले जाता, You are habituated in it. सवय होऊन जाते तुम्हाला. It's the sin of pride also. ते गर्वाचंही पाप असतं. It's the sin of ego also. ते अहंपणाचं सुद्धा पाप It's the असतं. sin of lust also. ते वासनेचंही पाप असू It's शकतं. all deliberate ones. हे सगळे Where you are habituated to do it because you are doing it even when you are an unbeliever. ही सगळी उल्लेखलेली पाप सगळी गर्वाची पाप आहेत की ज्याची तुम्हाला सवय होऊन बसलेली असते. तुम्ही अविश्वासू असताना पण हे करत होता. Amen. आमेन. And pride and, गर्व. and anger. राग, Anger because of pride and ego. राग कशापायी? कारण गर्व आलेला आहे. मग गर्वापायी राग, अहंपणामुळे, मीपणामुळे राग. When our ego is hurt, आपल्या मीपणाला कुठे ठेच पोचली we get angry. की लगेच राग. That's the reason why people get angry. म्हणून तर लोकांना राग येतो ना की Because- मीपणाला ठेच पोचते. Anger is a defensive measure that we somehow insulate ourselves. राग म्हणजे एक बचावात्मक औषध असतं की जे आपण सगळीकडे आपल्या स्वतःला लावून घेतो. Yes, that I may not be hurt का much. की मला जास्त कोणी त्रास देऊ नये, मला कोणी जास्त ठेचा देऊ नये. So, if I want to defend it, if I don't want to live in hurt, I retaliate. I get angry on the other person. मला वाईट वाटून Then घ्यायचं you feel नाहीये. better. See, I don't have any hurt because I have bust now against him. Now I have no hurt. का तर मला वाईट वाटून घ्यायचं नाहीये म्हणून मी काय करताय, मी बचाव करत आहे आणि मी ओरडणार आहे, राग करणार आहे, रागानं बोलणार People आहे. say at home. आणि रागाने बोलल्यानंतर मग त्यांना असं वाटतं की पहा मी आता सुटलो. People say at home. लोक घरी म्हणतात, जे काय राग आहे ना सगळं काढून टाक. सगळं काढून घरामध्ये अशा गप्पा घरामध्ये होत असतात की मनातला सगळा राग एकदा काढून मोकळा कर. टाक. मग तो एकदम भांडतो हो, भिंडतो सगळं. मोकळा कर म्हणजे काय? हा, बरं वाटलं. एक मारलं ना बायकोला, आता बरं वाटलं. कुणावर मोकळा कर, कुणाला धरण मार. हा? मनातला सगळा राग काढ आणि मोकळा कर. ऑन हुम? Or anybody like, you day and night that fellow is, in it. की दिवस आणि रात्र तो माणूस त्याच्यात आहे, Living in hurt. त्याला वाईट वाटलेलं आहे, एकदा मला त्याला थोडं मारू दे. मग घायाळ हरणासारखा आहे आणि त्याला असं वाटतं की एकदा फक्त बस, एकदा मला त्याला देऊ दे मग बस. And so when he gets an opportunity, आणि त्याला संधी मिळाली he hits. की तो देतो लावून एक. हा, एकदम healing मिळालं मला. आणि त्याला असं वाटतं बघ राग गेला, आरोग्य मिळालं. But he doesn't know त्याला एवढं कळत नाही that fellow will bring another 10. तू एक दिली, तो 10 घेऊन येतोय. सांभाळ. See, there is a better insulation. God teaches us that is the grace of God. देवा आपल्याला चांगलं बचावाचं औषध देत आहे. कुठलं? देवाची कृपा. देवाची कृपा लावा अंगाला. How? कशी? Forgive. क्षमा कर.
Forgive. क्षमा कर. क्षमा करा. सरळ सोट Because क्षमा Bible करा. says बायबल म्हणतं Jesus heals all our wounds. येशू आपल्या सर्व जखमांना आरोग्य देतो. People thought जे लागलं ना मी पडलो ते. लोकांना Or वाटतं any जखमा wound in your heart, in your whatever. लोकांना वाटतं जखमा म्हणजे अंगावर झालेल्या जखमा. मी पडलो, मला ठेच लागली, मला खरचटलंय बघा, एवढी जखम झाली. ते नाही काही, जीवाला झालेल्या जखमा. Amen. आमेन. You know, when people are corrected, लोकांची जेव्हा त्यांना चूक सांगितली जाते, चला लागलं मला. का सांगितलं त्यांनी? मी ना आता या ब्रदरशी सगळ्यांसमोर बोलणारच सांगितलं. जे- फसली. When somebody is challenged, you get hurt. कोणी तुम्हाला They काय get- आव्हानात्मक बोललं की तुम्ही लगेच चवताळता. Somebody raises a little wee bit of voice, finished. hurt. कोणी जरासा आवाज वर केला की त्यांच्याहून तुझा वाढतो. Somebody helps. They say काय माझ्यामध्ये काय ताकद नाही का? कोणी करायला? मदत करायला That आलं also hurt. तेही त्यांना आवडत नाही. Somebody काय? doesn't help. कोणी मदत करत नाही तेही त्यांना That आवडत नाही. also hurt. मदत केली तरी प्रॉब्लेम आहे, नाही केली And- तरी प्रॉब्लेम आहे. And the devil knows our nature now. आणि सैतानाला आपला स्वभाव आतापर्यंत कळलेला And so आहे. he makes us to react to protect our pride and our ego by saying, लगा दे एक और एक. तर सैतान आपल्याला अशा पद्धतीनं प्रतिक्रिया करायला लावतो जेव्हा आपल्या अहमपणाला का गर्वाला कुठे ठेच पोचलेली असते त्यावेळेला की लावून दे एक. But anything done out of anger will always backfire you. पण नेहमी लक्षात ठेवा लावून दे एक मध्ये की जे काही तुम्ही रागानं करायला जाल ते तुमच्यावरच परत येणार आहे. Later on we will regret. मागाहून मग आपल्याला खेद होईल, We will have more pain. मागाहून मग आपल्याला जास्त दुखेल, And we will have more anger because that fellow is not going to sit quiet. मागाहून मग आपल्याला जास्त राग येईल, आपल्याला जास्त दुःख होईल. का? कारण तो समोरचा काही शांत बसणार नाही. See Abigail. अबिगेल बघा Immediately she came, लगेच आली. dwelling on the grace of God. देवाच्या कृपेवर राहणारी अबिगेल She brought the grace of God to David. तिनं देवाची कृपा दाविदाकडे आणली. Only an anointed person can do that. अभिषिक्त माणसंच अशी कृपेची डिलिव्हरी करू शकतात. Amen. Hallelujah. And she was blessed. आणि ती आशीर्वादी झाली. One thing that Abigail said by the Spirit of the Lord touched my heart. एक गोष्ट जी अभिगेल देवाच्या आत्म्याद्वारे बोलली ज्याचा स्पर्श मला झाला And it must have surely touched David's heart too. आणि नक्कीच दाविदाच्या हृदयालाही त्याचा स्पर्श झाला असेल. In 1 Samuel 25:29. 1 शमूएल 25:29. Yet a man is risen to pursue thee and to seek thy soul, but the soul of my Lord, that is David, shall be bound in the bundle of life with the Lord thy God, and the souls of thine enemies, them shall he sling out as out of the middle of a sling. 1 शमूएल 25:29. आणि जरी मनुष्य उठून तुझ्या पाठीस लागला व तुझा जीव घ्यायला पाहत असला तरी माझ्या प्रभूचा जीव म्हणजे दाविदाचा जीव, तरी माझ्या प्रभूचा जीव यहोवा तुझा देव याच्याजवळ जीवाच्या गाठोड्यात बांधलेला राहील. आणि जसे गोफणीच्या खोलग्यातून फेकतात तसे तुझ्या शत्रूंचे जीव तो गोफणून फेकून दे. And how true it is. आणि हे किती खरं It was. असंच होतं. Because next day he had a heart attack. कारण दुसऱ्याच दिवशी नाबालाला हार्ट अटॅक आला. Abigail is saying, अबिगेल त्याला म्हणतीये David, दाविदा you are like a big bundle that God holds very closely to his heart and secures it. दाविद महाराज तुम्ही म्हणजे एक असं गाठोडं आहात की जे गाठोडं देवाने आपल्या जीवापाशी उरापाशी बांधून ठेवलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. Even when you are chased by those people who seek to kill you, आणि ती माणसं की जी तुम्हाला ठार मारायला पाहतायत जरी ती तुमच्या मागे आली your life is safe in the care of the Lord because you are the bundle which is close to God. तरी दाविद महाराज तुमचा जीव सुरक्षित आहे कारण की तुम्ही एक असं गाठोडं आहात की जे देवाच्या उराशी बांधलेलं आहे. You know, sometimes कधी कधी God sends us his token of love. परमेश्वर आपल्याला त्याच्या प्रेमाचं प्रतीक पाठवतो. Many times he sends these tokens. बऱ्याच वेळेला परमेश्वर त्याच्या प्रेमाचं प्रतीक आपल्याला पाठवतो. Little miraculous things he does in our life. थोड्या इकडे तिकडे चमत्कारिक गोष्टी आपल्या जीवनात परमेश्वर करतो Through which he shows you that he loves you. ज्यातून तो आपल्याला आणि तुम्हालाही दाखवतो की त्याचं तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम आहे. Amen. Amen. These are the tokens of his grace. हे परमेश्वराच्या कृपेचं प्रतीक, परमेश्वराच्या प्रेमाचं प्रतीक आहे. It may be small things also. त्या लहान लहान गोष्टी असतील कदाचित. Somebody gave you a lift. कोणी तुम्हाला समजा रस्त्यावरनं लिफ्ट दिली, Even as small as that. एवढं लहान कामही असेल. Somebody is saying, कोणी म्हटलं तुम्हाला you're looking very nice today. आज तुम्ही फार छान दिसताय.
That must be an Abigail to you. ती तुमच्यासाठी अभिगेलच असावी. God sends his angels, God sends his people for you. देव तुमच्यासाठी त्याचे देवदूत आणि त्याची माणसं पाठवतो. It's other thing we don't realize it. ही वेगळी बाब आहे की याचा उलगडा आपल्याला होत नाही. आपण म्हणतो तो तसंच आला, हा असंच आला, ही अशीच आली, तसंच घेऊन सवयीचे परिणाम आपल्याला ती टंगळ मंगळच वाटते ना सगळी. हा आला तो गेला. त्यांनी हे दिलं, केळं दिलं, त्यांनी हे ऍपल दिलं, त्यांनी हे दिलं, चालतं काय? त्याच्या मागचं काही कळतच नाही आपल्याला. ही कृपा आली होती. But this is the grace of God. ही कृपा आहे देवाची. Amen. आमेन. It is coming to you. तुझ्याकडे देवाची कृपा येत आहे ती. Praise the Lord. आमेन. छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात पण त्यात पण ते कृपेचं आणि प्रेमाचं प्रतीक असतं. मानलं तर समजतंय. Amen. आमेन. Sometimes you are joyful, कधी कधी तुम्ही आनंदी असता, very happy. खूप खुश असता. That also is the grace of God. ती पण देवाची कृपाच आहे. नाहीतर आपण एवढे खुश आधी होतो का? हा? All these things are graces of God. ही सगळी देवाची कृपा आहे. Amen. Just because you are a believer, you are fulfilling the vocation of God. God does all this for you. का? कारण की केवळ कारण की तुम्ही विश्वासू आहात, जिवंत देवावर विश्वास ठेवणारी माणसं आहात, म्हणून देवबाप तुमच्या माझ्यासाठी हे सगळं करतो. Psalm 66 verse 9. स्तोत्र 66:9. Which holdeth our soul in life and suffereth not our feet to be moved. स्तोत्र 66:9. तो आमचा जीव जीवनात ठेवतो आणि तो आमचे पाय सरकू देत नाही. Praise God. Hallelujah. What is it? म्हणजे काय? Grace of God. म्हणजे काय? देवाची कृपा. तो You आमचा can put it literally also. I was about to slip and fall. Suddenly somehow there was one tree, I held it. म्हणजे अक्षरशः तुम्ही तंतोतंत सुद्धा हे वापरू शकता की मी रस्त्यावर चालताना घसरून पडणारच होतो पण साईडला एक झाड होतं ते धरलं म्हणून वाचलो. There are ladies who say, काही बायका म्हणतात ना, मी बस मध्ये चढत होते, हो ना, सडनली तर बस पुढे गेलं, मी पडले, पण काय पडले, एकदम उशीवर अशी पडले. पडले की जणू फुल. They are saying it. बोलतात ना बायका. There was one pastor who used to testify. एक पास्टर साक्ष सांगायचे. I used to go on the cycle and then something happened and then we met the accident. He died but I lived. मी सायकलवरनं जात होतो, असं असं झालं, अपघात झाला, तो समोरचा मेला पण मी जगलो. So, I mean, that is some extreme things they आता ते say. पार टोकापर्यंतच गेलं. इतकं डिटेल सांगायची गरज नाही. Let us use the grace of God to the fullest in your life. देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये पुरेपूर वापरा. Secondly, दुसरी बाब, be pliable with the word of grace. कृपेचं जे वचन आहे त्या वचनासमोर बदलायच्या वृत्तीनं राहा. Be pliable when the word of grace comes to you because then it shall prop you up. कृपेचं वचन जेव्हा केव्हा तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा तयारी दाखवा की हो मी घ्यायला तयार आहे. मग तुमच्यातनं ते बाहेर येऊन दिसेल. Next point. पुढचा मुद्दा, Third point. तिसरा, How to frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळवाणं. कसं वागायचं? This is the third point I'm giving you. देवाच्या कृपेला कंटाळा येईल असं कसं वागायचं? How can we frustrate the grace of God? कसं आपण देवाच्या कृपेला कंटाळवाणं करू शकतो? Why go anywhere? Let us study the life of Nabal. कशाला आणि कुठे जा? नाबालाच्या जीवनातनं शिकू ना. Very rich and arrogant man. फार श्रीमंत पण उद्धट माणूस. Nabal was the household of Caleb. नाबाल कालेबाच्या घराण्यातला, He was from the family of Caleb. कालेबाच्या कुळातला, कालेबाच्या घराण्यातनं आलेला नाबाल. Esteemed family in the land of Judah. प्रतिष्ठित परिवार किंवा प्रतिष्ठित कुळ किंवा घराणं यहुदिया प्रदेशात. He was responsible for the founding of David's birthplace. दाविदाचं Bethlehem. दाविदाचं जे जन्म ठिकाण आहे बेथलेहेम ते प्रस्थापित करण्यामागे ह्यांचाच वापर झाला होता. That means Nabal and David were kinsmen. म्हणजे नाबाल आणि दावीद एक सारखे होते, एका कुळातले होते. असं How interesting it is किती उत्सुकमय आहे. that some of us can come out of the best of homes. आपल्यातले काही जण कदाचित अगदी चांगल्यातल्या चांगल्या परिवारातनं आणि घराण्यातनं आलेले असतील Yet we can still be a creep. तरी आपण असे असू शकतो. Yeah, it's possible. शक्य आहे, हे असे निघू शकतो, असं आपल्याकडनं होऊ शकतं नाबालासारखं. Because Caleb was a very godly man. कारण कालेब ज्याच्या घराण्यातनं नाबाल आलेला होता तो कालेब फार भक्तिमान होता. Very boldly he took the promised land. कालेबाने फार धैर्यानं अभिवचन दत्त देश घेतला होता. Lived for 85 years. 85 वर्ष जगला. यहोशुआ बरोबरचा कालेब माहितीये ना. And even at that age he said, I'm not weak. आणि त्या वयात देखील म्हणाला तो मी अशक्त नाही. And he was a very wealthy man. आणि फार धनवान होता कालेब.
And maybe all that wealth he had transferred here, this fellow didn't do anything in his आणि life. कदाचित What? ही We don't know. आणि कदाचित ही सगळी धनसंपत्ती जी कालेबाकडे होती ती होता होता घराण्यामध्ये सगळ्यांना वारसा म्हणून मिळाली असेल, जी या नाबालाच्या पदरात पण पडली असेल. Now Caleb did not frustrate the grace of God in his whole life. कालेबाने आपल्या पूर्ण आयुष्यभरामध्ये देवाच्या कृपेला कंटाळवाणं कधीच तो वागला नाही. Otherwise, he would have died like his great grandchild, that is this foolish fellow Nabal. नाहीतर त्याचा हा नातू पंतू जो काही खापर पंतू पुढे होऊन झाला नाबाल, त्या नाबाला सारखाच कालेब पण मेला असता. See Caleb, how he handles one case. कालेबाने एक घटना जी हाताळली ती पहा. When they were asked to scout the land, जेव्हा त्यांना सांगितलं की जा जाऊन देश हेरा, the people were frustrated. लोक कंटाळलेले But होते. Caleb said, कालेब म्हटला, if the Lord delights in us, परमेश्वराला जर आपल्यावर आनंद असेल, then he will give us the land he has promised to us. परमेश्वर जर आपल्यावर प्रसन्न असेल, तर मग परमेश्वराने अभिवचनाने जो देश आपल्याला दिला तो देश आपल्याला तो देईल. Numbers 14:8. गणना 14:8. He says, if the Lord delights in us, परमेश्वर जर आपल्यावर प्रसन्न असेल, that is drawing the grace and favor of God. त्याला म्हणतात परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह घेणं. Let the Lord be pleased with us. यहोवा आम्हाविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल. Amen. परमेश्वर आपल्यावर संतुष्ट असावा. असावा. मग तो काही करणार. हा, Amen. आमेन. That is drawing grace. त्याला म्हणतात कृपा काढून घेतली. We need to know how to please the Lord. आपल्याला कळायला हवं, आपण शिकायला हवं की देवाला कसं संतुष्ट करायचं, देवाची कृपा कशी जिंकायची. But look at Nabal. नाबाल बघा, Maybe he didn't earn all that wealth. He just must have inherited all that wealth. कदाचित नाबालाने ही सगळी धनसंपत्ती कमवली नसेल, तर वारसा म्हणून त्याला होता मिळाली असेल, कारण कालेबाच्या घराण्यातला होता ना. Maybe that's why he became a spoiled brat. We don't know. आणि कदाचित म्हणूनच थोडासा असा बिघडलेल्या स्वभावाचा नाबाल झाला असेल असं मी म्हणतोय, माहित नाही. He was a man with full pockets but empty head and empty heart and empty mind. खिशे भरलेला माणूस, पण रिकाम्या डोक्याचा, रिकाम्या हाताचा. And Bible says it was shearing season आणि बायबल म्हणतं मेंढरांची लोकर कातरायचा ऋतू आला. and the sheep were very vulnerable as the herdsmen and the workers worked together. आणि आता सगळे कामगार सगळेच एकत्र काम करत होते, म्हणून मेंढर सगळी त्यांच्यामध्ये एकत्रित होती. And the Philistines were around at that time. बलिष्ठी लोक त्यावेळेला अवतीभोवती होती. And they were the wicked people who were stealing all the livestock. बलिष्ठी दुष्ट लोक, शत्रू लोक की जे कळपाला चोरून घेऊन जायचे. So Nabal every year had a problem. तर नाबालाला खरं म्हटलं तर दरवर्षी या समयी प्रॉब्लेम किंवा समस्याच व्हायची. During shearing time, मेंढरांची लोकर कातरायचा काळ आला की नाबालाला he प्रॉब्लेमच never व्हायचा had much profit. आणि कधी त्याला फारसा लाभ व्हायचा नाही त्या काळात. But isn't this the grace of God that was coming for Nabal in the Wait. form of David? मग ही देवाचीच कृपा नाबालाकडे येत होती ना दाविदाच्या रूपामध्ये. Yes. Every year was a loss for him. दरवर्षी त्याला नुकसान व्हायचं. But that year was a great harvest for him. पण ते वर्ष मात्र त्याच्यासाठी फार मोठा हंगाम घेऊन आलं, फार मोठी समृद्धी घेऊन आलं. He didn't realize नाबालाला कळलं नाही that God's grace was coming in the person of David. की परमेश्वराची कृपा दाविदाच्या रूपाने माझ्याकडे येत आहे, हे नाबालाने ओळखून As नाही. Abigail was coming as the grace of God to David. जसं अबिगेल देवाची कृपा घेऊन दाविदाकडे गेलेली होती. As David did not frustrate the grace of God, Nabal should not have frustrated the grace of God. आणि दाविदाने ती कृपा ओळखून घेतली आणि दावीद देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागला नाही. तसं नाबालाने करायला हवं होतं की दाविदाकडनं जी कृपा मला मिळत आहे ती मला घेऊ दे, मला यामध्ये त्याला कंटाळवाणं वागून चालणार नाही असं त्यांनी वागायला हवं होतं. He didn't realize पण त्याला कळलं नाही that in that great harvest of that year, की त्या वर्षाच्या त्या मोठ्या हंगामात किंवा समृद्धी God was looking with grace. परमेश्वर कृपेनं पाहत होता. And God wanted him to show forth grace to others also. आणि परमेश्वराची इच्छा होती की त्यानेही आता इतरांना कृपा दाखवावी. God wanted Nabal to show forth grace to David परमेश्वराची इच्छा होती की नाबालाने दाविदाला कृपा दाखवावी and help him. आणि दाविदाला मदत करावी. If he had helped David, जर त्याने दाविदाला मदत केली असती, God would have blessed Nabal mightily. देवाने नाबालाला भरपूर आशीर्वाद दिला असता God would have made him a very wise man. आणि देवाने नाबालाला सुज्ञ आणि हुशार केलं असतं. Amen. हालेलुया. Just imagine कल्पना करा, somebody out of the blue is coming at your door and willing to help you. कोणीतरी अचानक
तुमच्या दारी येऊन तुम्हाला मदत करायची इच्छा दाखवत आहे. Isn't that the grace of God? त्याला देवाची कृपा म्हणायची नाही तर काय म्हणायचं? Just imagine कल्पना करा, a great man of God like David, anointed man of God, is knocking at your door. देवाचा दाविदासारखा महान अभिषिक्त सेवक जर तुमच्या दारी येत आहे And helping you. आणि तुम्हाला मदत करायची इच्छा दाखवून मदत करत आहे, Shouldn't we realize that it is the grace of God? मग आपल्याला कळायला नको की देवाची कृपा माझ्या दारी आलेली आहे? Just imagine a gardener just comes in your home and from morning he's cleaning your whole garden. He cleaned it and by evening he just stands at your door and says, I cleaned your garden. कल्पना करा, एखादा माळी तुमच्या घराच्या बागेमध्ये आला सकाळी आणि संध्याकाळपर्यंत तुमची संपूर्ण बाग त्याने स्वच्छ करून सोडली आणि आता दाराशी उभा आहे. Will you not give him something? तुम्ही त्याला थोडंफार काही देणार नाही? Forget about one day. एका दिवसाचा विसरा. What if that man continues doing for 1 year? एक वर्षभर त्या माणसाने येऊन तुमची बाग अशी सांभाळली आणि रोज स्वच्छ करून दिली तर? 1 year that man does. एक वर्षभर त्या माणसाने हे काम केलंय, Never ask for a glass of water. एक ग्लासभर पाणी मागितलं नाही, He just comes in your garden, cleans up the whole garden, doesn't say anything, doesn't ask for water, goes back home, and he does it continuously without taking holiday for a whole year. एकही दिवस सुट्टी न घेता वर्षभर तो माणूस तुमच्याकडनं पाण्याचा ग्लास न मागता तुमची बाग तुम्हाला दर दिवशी स्वच्छ करून नीटनेटकी करून देत आहे That is grace. आणि ती स्वेच्छेने करून देत आहे, त्याला कृपा म्हणतात. That is God's grace. ती देवाची कृपा आहे. God's grace coming to Nabal. देवाची कृपा नाबालाकडे येत होती. But we frustrate the grace of God. आपण सुद्धा कधी कधी देवाच्या कृपेला वैतागवाडी येईल असे काहीतरी बावडासारखे वागतो. God sends help to us. देव आपल्याला मदत पाठवतो. God sends blessing to देव us. आपल्याला आशीर्वाद पाठवतो. God at times surrounds us with the right people. कधी कधी देव आपल्याला योग्य माणसांच्या सभोवताली किंवा योग्य माणसांमध्ये आणून बसवतो. There are people काही माणसं असतात ना, I know मला माहिती आहे. who are not having their own homes or they are not staying just because they are believers and some believer home is opening their home for that person to stay in their house. That is the grace of God. आहेत ना, असं पण झालेलं आहे ना की एखादा कोणीतरी असतो ज्याला घर नाहीये का जो बिलीवर झालेला आहे, त्रास आहे, तर त्याला कोणी दुसरा कोणीतरी बिलीवर माणूस आपल्या घरामध्ये राहायला आणतो किंवा राहायला घर पुरवतो. What is it? हे It काय? is the grace of God. ही देवाचीच कृपा आहे. That person who stays in your house, he should be so grateful that he should be in the front place to work for God. तो व्यक्ती जो तुमच्या घरामध्ये येऊन राहत आहे तो इतका ऋणी असायला हवा आहे, इतके त्याने उपकार मानायला हवे आहे की देवाचं कार्य म्हटलं तर त्याने पहिलं पुढे यायला हवंय. Yes. We don't see that. आपण हे बघत नाही. We just take it for granted. आपल्याला सगळं काही गृहीत धरायची God's सवय. grace is taken for granted. देवाच्या कृपेला पण आपण गृहीत धरतो की रोज आती है छोड़ना, क्या है? चलता है एटीट्यूड. डेविड को गरज इसलिए आता है. हाँ. That attitude is a very stinking attitude. दाविदाला गरज होती म्हणून आला. ही जी वृत्ती आहे ना ती घाणेरड्या दुर्गंधीनं भरलेली वृत्ती आहे. Amen. It's the worldly attitude. ती जगिक वृत्ती आहे. When a believer sees something like this, he thanks God that God has been gracious to him. एखादा विश्वासू माणूस तर जेव्हा केव्हा असं काही झालेलं पाहतो तो देवाचे आभार मानतो की देवाने मला ही कृपा पाठवली. Praise the Lord. हालेलुया. You know, my little daughter Sandra, माझी छोटी सॅन्ड्रा, we wanted tuition for her, आम्हाला तिच्यासाठी ट्युशन हवी होती. and then we had to send her to camp. आम्ही कॅम्प मध्ये एक ट्युशन शोधली The teacher आणि was very good, टीचर अतिशय चांगली होती ट्युशनची. but then she used to go from morning till afternoon for school, and from there straight for tuition, and at night she used to come, and when it is Mondays or some other days, she wouldn't even meet us till night then. पण मग काय व्हायचं, सकाळी ती शाळेत जायची आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर डायरेक्ट कॅम्प मध्येच आहे ना, तर कॅम्प मध्ये डायरेक्ट ट्युशनला जायची आणि अगदी संध्याकाळी उशिरा घरी यायची. आणि मग And she used to cry. सोमवार गुरुवार जेव्हा आम्ही असे सभेला येतो तेव्हा आमची आणि तिची भेटच व्हायची नाही अख्खा दिवसभर. मग ती रडायची I cannot meet you all, की मी डडा मम्मा तुम्हाला भेटत पण नाही अलीकडे नीट. but God's grace. पण देवाची कृपा. Pastor Alistair and my sister, they came to Shantaniketan to stay. पास्टर ॲलिस्टर आणि माझी बहीण शांतानिकेतन मध्ये म्हणजे जिथे मी राहतो तिथे राहायला आले. And my sister is a very good teacher. आणि पास्टरांची बहीण म्हणजे Many years. प्रिसिला सिस्टर अतिशय उत्तम शिक्षिका आहेत. गेले 27 वर्ष शिक्षिकेचं काम करतात त्या. God brought her from there till here. पिंपरीहून देवानी त्यांना इथे आणलं. And Sandra has to just jump from here and she is there. आणि for मी the कृपा ओळखून घेतली बरं का. आम्ही दोघं कृपा पटकन ओळखणारे लोक आहोत.
लगेच सँड्रा आता प्रिसिला सिस्टरकडे. Praise God. And, म्हणजे then, अजिबात वेळ लागत नाही, काही नाही. and today we say, आणि आज आम्ही म्हणतो, Lord, प्रभू Thursday also we are preaching. गुरुवारी आम्ही संदेश देतो. Even if you say Friday, I will preach. अलीकडे तर मी आणि पास्टर म्हणतो रोज प्रीचिंग म्हटलं तर रोज करू, काय हरकत नाही. You need to recognize the grace of God. देव कृपा देतो ती ओळखून घ्यायची. Somewhere you need to know that God loves me. कुठेतरी समजून घ्यायचं की बापरे देव माझ्यावर खूप प्रेम करतो बाबा. This fellow, stupid fellow, Nabal did not even realize that grace is coming and knocking at his door. या मूर्खाला नाबालाला एवढं पण कळलं नाही की दाविदाच्या रूपामध्ये कृपा त्याच्या दाराशी आलेली आहे. One whole year, अख्खं वर्ष every day the shepherds were returning back home and telling Nabal the good news. What grace has come on us. Today not a sheep was stolen by the Philistine people and not a robber robbed our cattle. Everything is safe. Everything is back home. एक संपूर्ण वर्षभर रोज नाबालाचे सगळे मेंढपाळ रात्री परत येऊन त्याला सांगत असत की धनी आज आपलं काही चोरीला गेलं नाही, आपला कळप चोरीला गेला नाही, शत्रूंनी काही हल्ला केला नाही, सगळं ठीकठाक होतं, सगळं व्यवस्थित आहे असं वर्षभर त्यांनी येऊन रोज सांगितलं. And they used to say, ते म्हणायचे because there is one man whose name is David. ते म्हणायचे नाबालाला की धनी एक माणूस आहे त्याचं नाव दावीद आहे He is taking care. पण तो दावीद आपले कळप सांभाळतो. Nabal did not even offer water. He said, काय त्याला गरज असेल म्हणून करतो. नाबालाने एक पाण्याचा ग्लास म्हणून कधी त्याला पाठवला नाही. नाबालाची वृत्ती कशी असेल त्याला गरज म्हणून करतो. कशाला येणार नाही तेवढं करणार, त्याला पैसे असेल. Why that attitude we have? कशाला असली घाणेरडी वृत्ती आपण ठेवायची? Why don't we see the grace of God in every situation? प्रत्येक परिस्थितीत देवाची कृपा का नाही बघत? असल्या घाणेरड्या गोष्टी का बघतो? Amen. Somebody is working with you. कोणीतरी तुमच्या बरोबर काम करत आहे Don't say. असं म्हणू नका. त्याला गरज होतं म्हणून तो कामाला हा, त्याला आहे. काय? हा? Why? Maybe it is the grace of God that He came and saved your life, कदाचित ती saved your business, saved your work. कदाचित ती देवाची कृपा असेल की जी कृपा त्याला घेऊन आली, ज्यापायी तुझा जीव वाचला, का तुझा व्यवसाय वाचला, तुझा धंदा वाचला. Wasn't it the grace of God that Joseph was working with Potiphar? देवाचीच कृपा होती ना की योसेफ पोटिफरा बरोबर काम करू लागला. Grace of God. देवाची कृपा. But people don't realize it. बिलीवर लोकांना ती समजतच नाही. Amen. आमेन. And then after one whole year, आणि एक अख्खं वर्ष गेल्यावर if that gardener comes at your door समजा तो माळी तुमच्या दारी आला and says, आणि म्हटला whatever pleases you, give to me. I work बाई, in your garden for 1 बाई year. तुम्हाला जे बरं वाटेल ते मला द्या, मी वर्षभर तुमची बाग बघा कशी फुलवली. That is grace. त्याला कृपा म्हणतात. And this fellow does not even give him anything. आणि हे त्याला काही देत नाहीत. नाबाल त्याला काही देत नाही. Nothing. काही नाही, काही देत नाही नाबाल दावीदाला. Money, पैसा, pride, गर्व, ego. अहमपणा. पैसे बोलतो मग. Yes. When money increases, पैसा वाढला all modesty goes. किंवा सगळी सभ्यता निघून जाते. Amen. आमेन. And they have only one thing in their mind. आणि एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात असते. माझ्या समोर आला म्हणजे त्याला काय पैशाची गरज असेल. हा आला हा माझ्याकडे आला म्हणजे माझ्याकडे एवढं आहे म्हणून तो येतो. Why that? का अशी का वृत्ती बाळगायची का? What if God had sent somebody to help you? देवाने तुम्हाला मदत करायला कुणाला पाठवलं असेल तर? We don't know. हा तुम्ही असं म्हणून सगळ्यांना फटकारून लावताय. खरोखरच देवाने कुणाला तरी तुला मदत करायला पाठवलं असेल तर? Grace, grace. कृपा, कृपा, We कृपा. never have to forget grace. कधी कृपेला विसरू नका. कधी कृपेला विसरायचं नाही. Amen. आमेन. Nabal insulted David नाबालाने दाविदाचा अपमान केला. because कारण he said, तो म्हणाला harvest is plenty. हंगाम खूप आहे. This year I got a good harvest. या वर्षी मला खूप पीक मिळालं, खूप हंगाम आहे, I don't need you, David. खूप समृद्धी आहे, खूप रेलचेल आहे, मला तुझी गरज नाही दाविदा. Don't we find such people in our midst? आपल्यामध्ये पण आपल्याला अशी लोक सापडतात की नाही? When the need is there, they take all the help they can. गरज असली की पाहिजे तेवढी सगळी मदत घेतात. And when the need is over, गरज गेली they won't even look at you. की बघणार पण नाहीत तुमच्याकडे. गरज सरो आणि वैद्य मरो. And sometimes कधी कधी God sends such people only whom you don't look at to help you. देव अशाच लोकांना तुमच्याकडे पाठवतो की ज्यांच्याकडे तुम्ही बघायलाही तयार नसता, तेच येऊन तुम्हाला मदत करायला आलेले असतात. Grace will come in the hands whom you least thought of. कृपा अशाच माणसांच्या हातात येत असते की ज्यांच्या विषयीनं तुम्ही विचार असा केलेला असतो की छे हे ह्यांच्यावर छे, त्यांच्यावरच देव कृपा देतो. Jesus says, you take the grace to him. येशू म्हणतो
तू त्याच्याकडे कृपा घेऊन जा. आपण म्हणतो ह्याला काय बघायचं? आपण म्हणतोय "हा काय?" Amen. हम्म. God teaches us many देव things. आपल्याला बरंच काही शिकवतो. तोंड देखले न्याय करू नका. Amen. आमेन. Nabal didn't even listen to his workers. नाबालाने आपल्या कामगारांचं सुद्धा ऐकलं नाही. The workers heard of Nabal's behavior. कामगारांनी नाबालाच्या वर्तणुकीविषयी ऐकलं. They did not go to Nabal, ते नाबालाकडे गेले नाही, but they went to his wife. पण नाबालाच्या बायकोकडे कामगार गेले Say that. की आता इथं मालकीणबाईंना वापरा. See verses 14 to 16. मालकांचं सरकलेलं आहे 14 ते 16. Behold, David sent messengers out of the wilderness to salute our master, and he railed on them. But the men were very good unto us, and we were not hurt, neither missed we anything, as long as we were conversant with them. When we were in the fields, they were a wall unto us both by night and day. All the while we were with them, keeping the sheep. That is a believer's character. David, a gem. एखाद्या विश्वासू माणसाचं व्यक्तिमत्व असावं तर असं असावं. हिऱ्यासारखा होता माझा दावीद. बघा 1 शमूएल 25 अध्याय 14 ते 16. आणि नाबालाची बायको अबिगेल हिला चाकरातील एकाने सांगितले, पहा दाविदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले, परंतु तो त्यांच्या अंगावर गेला. पण ती मनुष्ये आम्हाशी फार चांगली वागली. त्यांनी आम्हाला काही उपद्रव केला नाही. जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर वागलो तितके दिवस ते आमचे काही हरवले नाही. आम्ही त्यांच्याजवळ मेंढे राखीत होतो तितके दिवस ती आम्हाला रात्रंदिवस तटबंदी सारखी होती. See that. पहा What a golden heart. काय सोन्याचं हृदय असेल दाविदाचं. No wages, no monthly wages, yet faithfulness. काही महिन्याचा पगार बिगार बांधून घेतलेला नाहीये, पण तरी किती विश्वासूपणे नाबालाच्या मेंढरांना कळपाला सांभाळलंय. See the grace of God upon Nabal's life. देवाची कृपा नाबालाच्या जीवनावर किती येत होती बघा. First of all, एक तर पहिलं Bible says he was blessed with everything. बायबल म्हणतं की त्याच्याकडे सगळ्या गोष्टीनं तो आशीर्वादित होता. Just imagine कल्पना करा a fool blessed with all things. एक Is it मूर्ख possible? एक मूर्ख की जो सगळ्या गोष्टींनी आशीर्वादित आहे. शक्य आहे? Is it possible? शक्य आहे का? It has to be the grace of God. ती देवाची कृपा असायला हवी ना मग, की मूर्खावर एवढे आशीर्वाद आहेत. How can you say he is such a fool and yet he has lots of money? असं कसं आपण म्हणू शकतो की तो मूर्ख आहे पण त्याच्याकडे ना पैसा खूप आहे. मूर्ख आहे. Is it because of his wife Abigail then? मग त्याची बायको अबिगेल तिच्यामुळे का? Possibly so, because she was wise as well as beautiful. कदाचित शक्य आहे, कारण की ती जेवढी सुंदर होती तेवढी शहाणी होती. He was so ungenerous, so ungodly, पण नाबाल इतका अभक्तिमान, so wicked. इतका दुष्ट, इतकी आखडून ठेवलेली मूठ होती त्याची. In verse 11 he says, 11व्या वचनात नाबाल बोलला, shall I then take my bread and my water and my meat, my sharers and give it? See, all mine. See, how many my is there? Read. किती माझी माझी आली, मी किती आला बघा. 11 वचनात, माझी भाकर, माझे पाणी, माझ्या मारलेल्या पशुचे मांस, जे मी आपल्या मेंढरी कातरण्यासाठी तयार केले ते घेऊन, जी माणसे कुठून आली आहेत ते मला माहित नाही, अशांना मी द्यायचं का? Me, माझं, me, माझं, mine, me, mine and myself. मी, Me, मी, mine and myself. मी माझं 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 माझं. किती वेळा आलं माझं? See, हा? he looks at everything as his instead of the Lord's. आणि तो सगळ्या गोष्टींकडे माझं माझं याच नजरेने बघतोय. प्रभूचं असं म्हणतच नाही. He's not saying it is the Lord's. असं तो म्हणतच नाहीये की हे प्रभूचं आहे, माझं आहे. माझं आहे. The biblical principle is not that this is mine. बायबलचं तत्व असं नाहीये. बायबल असं नाही शिकवत आहे की म्हणताना असं म्हणायचंय माझं आहे. It's not that it is that this is mine, but yet I will share some of it with you. अरे काय माझं माझं आणि तुझं तुझं घेऊन बसलाय असं म्हणून नाही चालणार आहे की हे माझं आहे पण तरी सुद्धा यातले थोडे मी तुम्हाला देतो, घ्या. That is not the way. छे छे, ही Some काही people रीत say, नाही. काही माणसं म्हणतात माझं पैसे एवढे आहे, पण तरी सुद्धा तुझ्यावर थोडं दया करतो, घेऊन टाक. That is not biblical. ते काही बायबलला धरून नाही. We have to say all this belongs to my God. आपण म्हणताना कसं म्हणायचं, हे सगळं माझ्या देवाचं आहे, Out of it I will give. त्यातनं मी तुम्हाला एवढं देतोय. बोललं, कळलं का? असं बोलायचं. सगळं माझ्या देवाचं आहे, त्यातनं मी एवढं तुम्हाला देतो. Because does not Paul say he who gives seed to the sower? कारण पॉल म्हणतो ना की जो पेरणाऱ्याला बी पुरवतो. What will you sow if you don't get the seed? पेरणाऱ्याने बी नाही पुरवलं तर तू काय बी पेरणार आहे? And if we don't get the seed, will we have a harvest? आणि जर बी आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला हंगाम मिळणार आहे? And even if you have sown, does not the Lord make it to grow? आणि जरी आपण पेरलं
तरी वाढवणारा देवच आहे ना. Everything is God. मग माझं कुठून आलं? सगळं देवाचं आहे. It's all the Lord's. सगळं देवाचं आहे. This house is the Lord's. This money is the Lord's. My life is the Lord's. हे घर देवाचं आहे, हा पैसा देवाचा आहे, माझं जीवन देवाचं आहे. Everything is the Lord's. सगळं देवाचं आहे. Amen. आमेन. Some people become like Nabal. पण काही माणसं नाबालासारखी होतात. If you provoke them little bit, they become like Nabal. थोडस उसका नाबालासारखी अगदी चवताळतातच. Amen. They lose their composure. म्हणजे शांतता भंगच होते सगळी. Paul says, पॉल म्हणतो Romans 14:13. रोम करा 14:13. No man should put a stumbling block or an occasion to fall in his brother's way. रोम करा 14 अध्याय 13 वचन. म्हणून यापुढे आपण एकमेकांचा न्याय करू नये, तर असे ठरवावे की कोणी आपल्या भावांपुढे ठेचाड किंवा अडखण ठेवू नका. Amen. ठेचाड किंवा अडखण ठेवू नका. Can you imagine? We need to live in such a way अशा पद्धतीनं आपण जगायचं. that we should not cause another man of God's fall or a believer's fall or anybody. अशा पद्धतीनं आपण वर्तायचं आणि जगायचं की माझ्या पायी कोणीही विश्वासू किंवा देवाचा माणूस किंवा देवाचा सेवक पडता कामा नये. Somebody is striving to do right. कोणीतरी योग्य करायचा प्रयत्न करत आहे. Somebody is in a bad shape. David was in a bad shape. कोणाची तरी परिस्थिती वाईट आहे. दाविदाची परिस्थिती तेव्हा वाईट होती. Why should you touch his wound? कशाला त्याच्या जखमेवर बोट ठेवायचं? Sometimes we do that. कधी कधी आपण असं जखमेवर बोट ठेवतो. Never touch anybody's wound. कोणाच्या जखमेला नका स्पर्श करायला जाऊ. Amen. आमेन. Never be the cause for somebody else's stumbling and falling. कुणाला तरी तुम्ही अडचण करून आता पाडणार आहात असं त्यांच्यासाठी ठेचाड आणि अडखळ बनू नका. We become such a stumbling block to some people that some people then, if they are not mature enough, they lose their spirituality. काहींसाठी आपण इतके अडचणीचे धोंडे बनतो की समोरचा जर तेवढा प्रौढ नसेल तर त्यांच्यातली सगळी आत्मिकता निघूनच जाते. Our job is to knitting work, not breaking work. आपलं काम विणणं आहे, तोडणं नाही. We already have our hands full of God's work. Why to take Satan's work also in our hands? आपले दोन्ही हात देवाच्या कामांनी भरलेले आहेत. त्या भरलेल्या हातांमध्ये सैतानाची कामं कशाला घेतोस? Praise the Lord. काम कमी आहे का देवाचं? But some people, they have less work. They say, चालेल, आता कामच नाही, शैतान तू पण काही थोडं काम देऊन टाक मला. पण काही माणसांचं हे असं असतं. But if both your hands are full with God's work, पण तुमचे दोन्ही हात जर देवाच्या कामांनी भरलेले आहेत when devil comes also, आणि सैतान जरी आला, you say, नाही, कुठे तुम्ही मला म्हणायचं, दोनच हात आहे, आता सगळं प्रभूसाठी दिलं. एक्सक्यूज मी, नो टाइम, हालेलुया, Praise God. माफ करा, वेळ नाही. We'll continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेव. Oh God, तुझे आभार मानतो दे बाबा. you are a wonderful God. तू महान आहेस प्रभू, तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Thank you for your grace. Say thank you for your म्हणा grace. तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. Thank you for your grace. तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद. I'm telling you, if you want to enjoy life, मी तुम्हाला dwell सांगतो, on God's grace. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर जीवनाचा आनंद पुरेपूर घ्यायचा असेल तर देवाच्या कृपेवर राहा. Learn not to frustrate the grace of God. आणि देवाच्या कृपेला कंटाळा येईल असं वागू नका. Be pliable. तर बदलायला तयार राहा. नसते हट्ट धरू नको. Look to God प्रभूकडे बघ. for your sustenance, तुझा पाठिंबा, for your help. तुझी मदत, Only look to God. या सगळ्यासाठी प्रभूकडे बघ. हालेलुया. Thank you, Father. Ramathala Rabash. राबाबा खराबा शखरा बाबा बाबा खराबा सोंदरो तो खरोबा शखरा बाबा संत. Grace, Lord, grace. कृपा दे प्रभू, कृपा. My people will not frustrate your grace, Lord. माझी माणसं, माझे लोक तुझ्या कृपेला कंटाळवाणं वागणार We नाही. will not frustrate your word, Lord. आम्ही तुझ्या वचनाला कंटाळवाणं वागणार We नाही. will accept your word. आम्ही तुझं वचन स्वीकारू. Though we may not be able to follow it completely, आणि जरी संपूर्णपणे ते वचन आम्हाला पाळता आलं नाही we accept it. तरी तुझं वचन आम्ही स्वीकारतो. We accept it in our heart. आमच्या हृदयामध्ये तुझं वचन आम्ही स्वीकारतो. Be like James and John. याकोब आणि योहाना सारखे व्हा. When they said to Jesus, जेव्हा ते येशूला म्हणाले, we want to sit on one on the left and the other on the right. येशू तुझ्या उजवीकडे आणि डावीकडे आम्हाला दोघांना बसायचंय. Jesus said, do you know what you're saying? येशू त्यांना म्हटला, तुम्हाला माहितीये तुम्ही काय बोलताय? Are you able to drink the cup that I am drinking? जो पेला मी पितोय तो तुम्हाला दोघांना प्यायला होईल? See their immediate answer. लगेच त्यांचं उत्तर काय आलं? We will. हो, आम्ही पिऊ ना. Though they didn't
know the depth of the suffering. जरी किती मोठ्या गहन त्रासातनं येशू जाणार होता आणि किती मोठा त्रासाचा पेला येशू पिणार होता हे त्यांना माहिती नव्हतं. They said yes. तरी दोघांनी लगेच हो म्हणून उत्तर दिलं. It is the love प्रेम for Christ that makes you to say yes, though you don't realize the depth of it. ख्रिस्तावरचं तुमचं प्रेम तुम्हाला त्या गोष्टीतली गहनता कळली नाही तरी तुम्हाला लगेच हो म्हणायला लावतं. Always say yes, Lord. नेहमी म्हणा हो प्रभू, Yes, Lord. हो प्रभू, I will do it, Lord. मी खरीन प्रभू, I'll keep myself from sin, Lord. मी पापापासून स्वतःला लांब I ठेवीन, will do this, Lord. मी हे खरीन. You speak तू बोल and your servant hears. आणि तुझा दास ऐकेल. They didn't know the depth of the suffering. त्यांना काय माहिती होतं की येशू किती मोठ्या गहन त्रासातनं जाणार. Only said yes, we will drink. अगदी धैर्यानं दोघांनी उत्तर देऊन टाकलं की हो आम्ही पण You तो give पेला us पिऊ. any cup, we will drink. तू कुठलाही पेला आम्हाला दे आम्ही पिऊ. Because we love you so much. का आमचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे. And surely, नक्कीच as time went by, they matured and they really drank the cup. जशी वेळ गेली ते प्रौढ झाले आणि याकोब योहानाने ख्रिस्ता खातर दुःखांचा पेला पिऊन घेतला. Yes. James was the first martyr. याकोब पहिला झाला शहीद, मेला ख्रिस्तासाठी. John lived for a very long, many years. योहान खूप वर्ष जगला प्रभूसाठी. So you need to say yes. तुम्ही हो म्हणायला शिका Lord, you speak. We are ready to implement. की प्रभू तू बोल, आम्ही वापरायला तयार आहोत. We are ready, Lord. आम्ही तयार आहोत प्रभू. We are pliable, Lord. आम्ही बदलायला तयार आहोत प्रभू. Thank हे you. बाबा धन्यवाद. Don't say we are ready to bend the rules. Say I am ready to bend myself. असं म्हणू नका की मी नियम वाकवायला तयार आहे. नाही, म्हण मी स्वतःला वाकवायला तयार आहे. विखरा बाबा शाकरा बाबा. Grace, grace, and more grace. कृपा 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 अजून कृपा. God's grace is coming upon you. देवाची कृपा तुमच्यावर येत आहे. Don't say no for it. त्या कृपेला नाही म्हणू नका. It may come in the form of an angel or Abigail or through the word or through any other means. ती देवदूताच्या रूपानं येईल का आणि कुणाच्याही रूपानं येईल का अबिगेलच्या रूपानं येईल, त्या कृपेला नाही म्हणू नको. It simply comes because God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ती कृपा तुझ्या दारी आहे. Thank you, Jesus. धन्यवाद दे बाबा. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर We प्रभू. have understood, Lord. आम्ही समजून घेतलं. We have understood your grace. आम्हाला कळलेली आहे तुझी कृपा. We will not frustrate your grace, आम्ही Lord. तुझ्या कृपेला कधी कंटाळवाणं करणार We will नाही. accept the grace. आम्ही कृपा स्वीकारू, With a grateful heart, we will accept it. रूढी हृदयानं स्वीकारू. Thank you, Father. धन्यवाद दे Be बाबा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा. blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. आमेन.